ठाण्यात विरोधक हाताच्या बोटावर मोजण्या इतपत तरी येतील का? राज्यभरातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची माहिती घेतली. बऱ्याच ठिकाणी गेलो, त्यामुळे जवळपास सर्वच महापालिका निवडणुकीच्या निकालात महायुतीची सुनामी येणार आहे. आणि ठाण्यात तर विरोधक हाताच्या बोटावर मोजण्या इतपत तरी येतील का, हा खरा प्रश्न आहे. अशी खिल्ली भाजप नेते मंत्री आशिष शेलार यांनी विरोधकांची उडवली. ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजप नेते आशिष शेलार रविवारी ठाण्यात आले होते. शेलार यांनी घोडबंदर परिसर तसेच मानपाडा प्रभागातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. तर रात्री प्रभाग क्रमांक 5 मधील भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार सीताराम राणे यांच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले तसेच प्रभाग 5 मधील महायुतीचे उमेदवार जयश्री डेव्हिड आणि परिषद सरनाईक उपस्थित होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या वक्तव्यांचा आणि नुकताच जाहीर केलेल्या वचननाम्याचा खरपूस शब्दात समाचार घेतला. पुढे बोलताना त्यांनी येणाऱ्या 16 तारखेच्या निकालात सर्वच महापालिकांमध्ये महायुतीच्या विजयाची सुनामी येणार आहे आणि ठाण्याचा विजय तर अभूतपूर्व असणार असून इथे विरोधक हाताच्या बोटावर मोजण्या इतपत तरी निवडून येतील का, अशी खिल्ली आशिष शेलार यांनी उडवली. विरोधकांच्या आक्रोशाबद्दल छेडले असता शेलार यांनी पालिकेच्या निवडणुका सुरू होण्याआधीच विरोधकांनी आपली शस्त्रे टाकली असल्याची टीका केली. तसेच पराभवाची चाहूल लागल्याने पराभवापूर्वीच पार्श्वभूमीवर विरोधक काहीही आरोप करत असल्याचे शेलार म्हणाले.